लोकनेते दत्ता मेघे यांनी अतिशय कष्टातून स्वतःचे जीवन उभे केले आणि हजारोंच्या जीवनाचा आधार झाले. राजकारणात असतानाही त्यांनी पूर्णवेळ समाजकारण केले. अशी माणसं दुर्मिळ असतात आणि दत्ताभाऊ राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व होते. या शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री नितीन गडकरी यांनी दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली. VCA जामठा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती, तर महापौर नीता ठाकरे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यसभा सदस्य माया इवानते, आमदार संजय कुटे, आमदार नाना पटोले, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री रणजित देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचीही उपस्थिती होती. दत्ता मेघे यांचे सुपुत्र आमदार समीर मेघे, सागर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबियांची उपस्थिती होती. ना. श्री गडकरी म्हणाले, आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला दत्ताभाऊंनी जे दुःख सोसले त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत समाजातील गोरगरिबांबद्दल त्यांच्यातील संवेदनशीलता जागृत होती. अडचणीत असलेली व्यक्ती त्यांच्याकडे आली तर ती कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे. प्रत्येकाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की दत्ताभाऊ मेघे हे जनसामान्यांचे, बहुजनांचे, गोरगरिबांचे नेते होते. अतिशय गरिबीतून जीवनाची सुरुवात करत स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या पायावर ते उभे राहिले. कष्टाच्या पैशातून स्वतःचे शिक्षण पूर्ण केलं, युवकांचे संघटन उभे केले, चांगली प्रतिमा निर्माण केली आणि त्यानंतर मोठा राजकीय प्रवास सुरू झाला. आमदार, खासदार, मंत्री अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. सर्व लोक प्रेमाने त्यांना दत्ताभाऊ म्हणायचे, पण ते खऱ्या अर्थाने दाताभाऊ होते. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता मेघे यांची 2 स्मारके करण्याचा विचार असल्याचे सांगितले. वर्धा आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ही स्मारके असतील. वंचितांची सेवा करण्याचा दत्ताभाऊंचा वारसा पुढे नेण्याचे कार्य या माध्यमातून होईल व स्मारकाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्यांना त्यांची आठवण राहील, असा विचार ना. श्री गडकरी व मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मांडला. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.